10 जून 2025 रोजी अमरावती जिल्ह्यातील विश्रोडी येथे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनात सुरू असलेले जलसमाधी आंदोलन अखेर 5 ते 6 तासानंतर जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवादानंतर स्थगित करण्यात आले। तसेच लवकरात लवकर आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। तिथे असं नाही करू नये की ज्याच्याने आपल्याला इजा पोहोचेल किंवा आपल्याला जीविताला धोका निर्माण होईल असं त्यामुळे असं मी जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला आवाहन करतो। तुमच्या आव्हानालाच आम्ही अनुसरून आम्ही मुद्दाम करत नाही साहेब, फक्त 3 दिवसापासून तिथे बसले आणि शेतकऱ्याची विदारक परिस्थिती आहे, सातबारा कोरा सगळे प्रश्न जे आहेत जेवढे प्रश्न घेऊन बसले त्या प्रश्नाला अनुसरून सर्व शेतकऱ्यांची आज मानसिकता झाली। त्या मानसिकतेनुसार आम्ही आज जलसमाधी घेतली आणि तुम्ही जर प्रशासनाला तात्काळ कळवलं तर लवकर हे होईल भाऊ बरे होईल। एका आमचा पोशिंदा तिथं बसला ना, आम्ही घरात राहून काय करणार। मी आपल्या भावना समजू शकतो, मी आपल्याला तेच आवाहन करतोय की ऑलरेडी सकाळी मी स्वतः त्यांना बोललो आणि त्यांना बाबा चर्चेची विनंती केली आणि त्यांना उपोषण मागे घ्यायची विनंती केली आणि सरकारच्या तर्फे पण मी त्यांना बोललो। त्यामुळे हे आमची चर्चा सुरू आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग निघेल असा पूर्ण विश्वास आहे मला। तुमच्या याला आम्ही हे करतो, परंतु काय करतो आम्ही आज जरी तुम्ही म्हणता त्याला थांबतो, परंतु आम्ही याच्यानंतर सुद्धा उग्र होणार आहे। कारण की आम्ही जास्त दिवस वाट नाही पाहिलं, कारण की 4 दिवस झाले बोला। आता आम्ही 12 तारखेपासून पुन्हा उग्र, उद्या बंदचं आवाहन केलं आम्ही चांदूरबाजार शहर आणि बाकीचे शहरंसुद्धा बंद राहणार आहेत। तुम्ही म्हणता तर त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही थोडंसं शांत राहतो, पण अधिक 12 तारखेपासून उग्र करणार साहेब। नाही, मला वाटत नाही त्याची आवश्यकता पडेल, कारण आपण एकदम प्रोएक्टिव्हली एंगेज करतो आहे, आपण बोलणं सुरू आहे आपलं। निश्चितच त्याच्यामध्ये व्हिजिट्स होतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी हे दिसेल पॉझिटिव्ह झालेलं आउटकम। सो तुम्हाला तेच माझं आव्हान आहे की आपल्या जीविताला धोका होईल असं कुठलंही आपण काही करू नये, कारण निश्चितच आंदोलन हे भाग आहे, पण शेवटी जीव हा महत्वाचा आहे आणि आपण तेच त्याच्यामध्येच आपला फोकस आहे। बरोबर आहे ना, कसं आहे उपाशी मरून आला ना साहेब, आमच्या जीवाचा का आमचा नेता उपाशी मरून आला तिथं, त्यामुळेच आम्ही सर्व नेता मेला तर जनता काय करणार आहे, कार्यकर्ते काय करणार आहे, अशा भावना आहे सर्वांच्या। त्यामुळं भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि मी त्या भावना शासनापर्यंतही पोहोचवतो आहे। तुम्ही निश्चित राहा, निश्चितच तुम्हाला पॉझिटिव्ह आउटकम दिसेल त्याच्यामध्ये। तुम्ही एक मिनिट साहेब, तुम्ही या जिल्ह्याचे पालक तत्व म्हणून तुम्हाला एक वेळ विनंती करतो, उद्या भाऊचा 4था दिवस आहे आणि 12 तारखेपासून ह्या संपूर्ण जिल्ह्यात, आज फक्त त्यांचा गृह तालुका, पण 12 तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचं तीव्र आंदोलन होईल साहेब, याची तुम्ही कृपा करून दक्षता घ्या। नाही, आम्ही त्याची काळजी घेऊ आणि आंदोलनाची वेळ येणार नाही असंच त्या ठिकाणी आमचा अप्रोच राहणार आहे। फक्त माझी आज जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असं कुठल्याही पद्धतीचं स्वतःच्या जीविताला धोका होईल असं काही करू नका। आम्ही निश्चितच मार्ग काढतो। बच्चू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बच्चू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला 2-3दा सांगितलं, त्या पद्धतीनं आम्ही करतो। तुमच्या तहसीलदार साहेबाच्या तुम्हाला विनंतीला मान देऊन आम्ही थांबतो, परंतु यानंतर तीव्र आंदोलन होईल साहेब। नाही, धन्यवाद। आम्ही ते काळजी घेतोय, तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये ठीक आहे। धन्यवाद। बादल कुमार डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।